नमस्कार पोरापोरींनो, याच्या आधी कार्यक्रम झाले होते आणि तिथं तुम्ही बघितलं होतं का कशा पद्धतीने आपला क्राऊड झाला होता. आज डॉक्टर नायकवाडी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ह्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे, आपल्याला बोलावलेलं आहे आणि आता आपण जाणार आहे सिन्नर नाशिक. तुम्हाला माहिती आहे तिथं कार्यक्रम आहे. ह्याच्यानंतर अजून सगळे पोरं बिरं सगळे होमी लोक आपल्या सोबत आहे, त्याच्यामुळं आता जायचं आहे आम्हाला. अजून टाइम आहे आणि काही पोरं आम्ही तिथे सोडणार आहे आणि त्याच्यानंतर ते सगळे सेटिंग लावणार आहे कॉल बिल करून का हा भाई इकडे तिकडे जे कार्यक्रमात होते. तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सगळं कळन का आम्ही सेटिंग कशा पद्धतीने लावली होती. आणि आपण एंट्री अशी मारणार आहे ना, कॉलेजचा प्रत्येक पोरग पोरगी लक्षात ठेवेल नाही का, प्रत्येक स्टुडंट म्हणून आयला हा राव आदित्याने किती भयानक एंट्री मारली. तर सी यू सून गाईज, बघू इथून पुढे काय होते. चला लेट्स गो. तर आता आम्ही चाललोय इव्हेंटला. एक तर उशीर झालाय, इव्हेंट आमच्याकडून उशीर व्हायला बसलाय, त्याच्यामुळे लवकर चाललोय. चला लेट्स गो. आता उशीर झाला, कॅमेरा बनवता लवकर. लेट्स गो गाईज. दरवाजा उघडच राहील. तर गाईज एक तर उशीर झालेला आहे, फंक्शनला लेट आणि लवकर कुठे तुम्हाला माहिती आहे. विषय दोन आहे. विषय आहे आम्ही कमीत कमी 7-8 जण आहे, सगळे पोरं सोबत आहे आणि त्याच्यामुळं उशीर उशीर उशीर. मी काय घाई करत नाही, पण आपल्याला एकदम दादासारखा त्याचं काही हे काय अरे असं नॅचरल रे ऑडिओ. मग अरे तो युट्यूब चॅनल 2 थांबरे बोल नको. पब्लिक आता तयारी झालेली आहे सगळी. आपला ड्रायव्हर एकदम पकाट आहे आणि इथून जायचं अख्खे 2 तास लागणार इथून पोहोचायला. आणि तिकडे इव्हेंट वाले म्हणत असतील अरे किधर रे गे. जाऊ द्या, आम्ही 4 जण इथून आहे आणि अजून 4 जण संगमनेर मधून आहे, जायचं नाशिककडे. आणि एक मित्र आहे त्याला iPhone 60 Pro Max घेऊन द्यायचं आहे. तर बरं का दादा, त्याला iPhone घ्यायचा आहे 60 Pro Max. कुठं संगमनेर मध्ये स्टोअरला घेऊन तो. मग आपण पहिले त्याचा iPhone घेऊ आणि तो बी नेऊ तिकडे शूटला. ठीक आहे चालेल. इरली आहे कपडे, हे नाहीये आपले कपडे, आपण चेंज करणार आहे. बरं हा. प्लॅन आता ज्यांनी सगळ्यांनी बघितलं, प्लॅन एकदम धमाकूळ करायचा आहे आपल्याला. ठीक. एंट्री अशी तगडी झाली पाहिजे, सगळे म्हणले पाहिजे. हा सगळे म्हणले पाहिजे हो माणूस बाराबर बोलावलाय. फायनली आता संगमनेर मध्ये आलोय आणि पब्लिकची रिॲक्शन एक तर तगडी येऊ राहिली. इथं लाव गाडी, इथं आपल्याला इकडे जायचंय पाय पाय. तर ए वैभव, ए अभी वॉच नाही, मला शर्ट नाही भेटला. तर पब्लिक पोरांच्या रूम बिम आलेलो आहे आणि मला फक्त पॅन्ट चेंज करायची, कारण की जर शर्ट चेंज केला तर सगळं मतलब खराब होईल ना. चला लवकर.
किती टाइमाचं येऊन बसलोय आणि पोरं घ्यायला बी किती टाइम झाले. आताशी एक जण आला बर का, एक जण आला त्याच्यानंतर हे बाकीचे इथे एवढा टाइम झालाय. फक्त इथं कुत्रे बित्रे झोपले ते. आत्ताशी आले, आत्ताशी पटायला पाहिजे काही. चला आता लवकर. अरे उशीर करता, उशीर नका ना करीत जाऊ पोरांनो. लेट्स गो गाईज. चला निघालोय आता आम्ही 100% चालू. गाईज बोल ना काहीतरी. तुम्ही मारा ना काहीतरी डायलॉग. आता मीच बोलू का? एसी बंद केलाय, डायलॉग मारा म्हणते. मरू बिरू नका. आपल्याला इव्हेंट कसला पॉप्युलर करायचा आहे. मागचं ऍडमिट करायचंय पुढे गेला. संप्रभो 2K25. लेट्स गो. हा बस पुढे. आमचा उशीर व्हायचं कारण बघू शकता तुम्ही, गर्दी किती डायरेक्ट. इतक्या टाइमच आम्ही अर्धा तास झालाय एका ठिकाणी अडकलोय. यार टाइम याच्यामुळे होतो, नाही तर आम्ही लय लवकर निघलो होतो इव्हेंट साठी. जाऊ द्या बघा आता. चल अरे चल. कसलं मंदिर आहे हा भारी. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही नाशिक मध्ये पोहोचलोय. आम्हाला इकडं पण काय आपले शूटर आहे त्यांना भेटायचंय. कार्यक्रम चालू व्हायला अजून टाइम आहे. आणि मी असा का बसलोय कारण की काय माहिती का बसलोय, जरा वाईट भारी येते. सगळं उलट चाललं दिसत राहिले ना. तर आम्हाला लवकरात लवकर जेल रोडला जायचंय. तर टाइम आहे काही साजूक. बघू पुढं काय होतंय. फर्स्ट टाइम हे हा सिक्युरिटी फुल ऑन टाईट आहे. सगळे वरती बसलेले इकडे बघू शकता तुम्ही. मी फर्स्ट टाइम आलो ह्या एरियात, त्याच्यामुळे मला काही एवढं माहित नाही. गाड्या बिड्या फुल एकदम गाड्या. अजून पण टाइम आहे. रात्री आपल्याला प्रोग्राम आहे. लेट्स सी काय होतं. गाईज आम्ही पाहुण्यांच्या घरी आलेलो आहे नाशिकमध्ये. आणि इथं मी शर्ट वगैरे चेंज करणार आहे इव्हेंटमध्ये जाण्यासाठी. त्याच्यानंतर आपण बघू किती टाइम लागतोय काय. बघा आले खाली खातला असं. ओके ओके. लांब बाजूला बसला का? या आता परत आले का? चला दाजी येऊ का? मला घ्या काळजी बिळजी घ्या. काही दिवस तुम्ही बॉय साठी असं डायरेक्ट ब्रॅकेट मारलेलं आहे त्यांनी. आपण इथून देऊ शकतोय. इथून आलो तोपर्यंत थांबून ठेवा. असं हा पहिला व्हिडिओ. हा ठीक आहे जोरात येतो. फक्त तुला कॉल लावला का तो व्हिडिओ प्ले होणार. त्याच्यानंतर मग एंट्री होणार काय असेल. क्राऊड कसा आहे ना. लय पब्लिक आहे भाऊ. आलोच ना. फोन करतो तुला. आधीच एवढा उशीर झालाय. एवढं सगळं मी केलं आणि असल्या गाड्या येऊन थांबताय पुढं. थोडं पण स्पीड घ्याय ना. तिकडे प्रोग्राम चालू झालाय आणि आम्ही इकडच गर्दीत फसलोय. काय विषय नाही. पब्लिक आपण गेल्यावर क्राऊड करणारच आहे. काय विषय नाही. पण फक्त ही गर्दी जर कमी झाली तोपर्यंत चांगलंय. मार भाऊ कटबेट मार आणला. ए गायज लय गर्दी हा. तुफान गर्दी. गायज समोर लाईट टिव्हिटी लागले ते तिकडच जायचंय. आणि रस्ता एकदम भंड. आता आम्ही पोहोचलोच आहे. मी दिसतोय का नाही काय माहिती. पण एंट्री कडक करणार आहे. हा इथून राईट आहे. इथून राईट आहे. बाय कसले रस्ते डेंजर. हा इथं काहीच नाही. आधी एवढं झालं थांबून घे.
काय काय सम सम चाललंय चाललंय म्हणजे काय असतं ते कधी आलं मला बर बर ठीक आहे चालू द्या तुमचं रजा घेतो मी येतो चालू द्या तुमचा पुढचा कार्यक्रम चालू द्या मला बघताय ना विदाउट स्क्रिप्ट आणि नॅचरल बोलणं यातूनच हा मोठा झालेला आहे. अवघ्या म्हणजे छोट्या वयामध्ये एवढी मोठी फॅमिली तयार करणं सोपं नाही, पण त्याने ते आज करून दाखवलं. तर अशाच रील स्टार आदित्य ढेरे याचं लवकरात लवकर आगमन होत आहे. त्याचं स्वागत करायचंय. तर याची होत आहे कोणीही जागेवरून हलायचं नाहीये. बॉईज डिसिप्लिन कमिटी कोणीही जागेवरून उठायचं नाहीये. डिसिप्लिन कमिटी ऑडियन्स आवाज पाहिजे. आदित्य ढेरे यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे जोरात. माझा प्रत्येक सर आणि त्यांनी पण यायचं आहे. डॉक्टर नायकवाडीची पब्लिक एकदा हातवर एक नंबर काय बोलू असं झालंय. डोळ्यातून पाणी आलं माहिती का काय बोलू आता नाही माहिती का. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे ना तरच सगळे भाऊ. धन्यवाद. पब्लिक आवाज पाहिजे. पब्लिक आवाज पाहिजे. आवाज पाहिजे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. एकदम मोठे आवाज. गुले सर बसा. अरे मला गाणं चालू झालं कळलं. टोळी थांबली गँग झिरो बँक कोण बँक सोल बँक अरे तुम्ही जाणे गँगस्टर बंदीतून माझ्याकडे जाणे टॉप करते ट्रॅक बोल हो एकटे जाते
माझा स्वतःचा रॅप येणार आहे बर का. आणि व्हिडिओ चालू होताना पण आवाज पाहिजे. मी व्हिडिओ शूट होतोय पब्लिक आवाज झाला पाहिजे. आवाज तिथल्याच नाजूक गुलाबाच्या पाकळ्यांना ओंकार नेहरकर आणि श्रेय भोईरचं एक कोने में तो बैठा तिकडे बघा माझ्याकडे युट्यूबला नाही लागायचे. ते दोनच परफॉर्मन्स सकाळपासून तयार होऊन राहिले असतात. हा बॅच ठेवतो तुमचा स्क्रीन मूवीसाठी आहे ना, मूवीसाठी चालू करायच्या आधी मी 5 मिनिटं बसा बघतोय का ते दोन होते मी तुम्हाला लगेच सांगायला येतो. स्टेजवर जाल तोपर्यंत नाशिक डोल वाजेल. 8,000 रुपयाचं आवडच ती होती पण त्याचं कॉन्फिडन्स काय नाही होतंय. मला जाऊ दे पुढे, मला पुढे जाऊ दे 1 मिनिट. जाऊ दे पुढे. बाबा
तर सगळे नायकवाडीची पब्लिक, स्पेशली मुली, सगळ्यांचा जो क्रेज होता सगळ्यांमध्ये मला आवडला, भारी होता. आणि त्या मुलींना झिरो ॲटिट्यूड होता, जसा मला आहे झिरो ॲटिट्यूड. त्यांना आल्या, फोटो वगैरे काढले, मुलं पण होते सगळे. तर भारी वाटलं. असंच स्टडी वगैरे करा चांगला आणि असेच कार्यक्रम एन्जॉय करीत राहा. बाय बाय.